शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. त्याचा आजचा 7वा दिवस आहे. अद्यापही बच्चू कडू यांच्या आंदोलनाची फारशी दखल ही सरकारकडून घेतली गेलेली नाही, असंच चित्र आहे. हे बच्चू कडू तेच आहेत ज्यांना एकनाथ शिंदेच्या बंडावेळी बच्चू भाऊ तुम्ही गुवाहाटीला जा, आपल्याला सरकार बनवायचं आहे असं फोन करून सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अद्याप फोन केलेला नाही. गुवाहाटीला जा म्हणून सांगण्यासाठी फडणवीस फोन करतात, परंतु आजच्या 7व्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नाचा त्याग केलेल्या बच्चू कडूंसोबत चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. ही चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. बच्चू कडूंचं गुवाहाटीला जाणं हे अनेकांना कदाचित आवडलं नसेल. अनेक समारंभात लोक गद्दार म्हणून हिणवू लागलेत असं मत खुद्द बच्चू कडू यांनी देखील त्यावेळी व्यक्त केलं होतं. शिवाय बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेले, मात्र त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं. हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा खरं तर झाला भूतकाळ, परंतु आता हे आंदोलन एका गंभीर वळणावर असताना सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाला हलक्यात का घेतंय, त्याकडे फारसं लक्ष का देत नाही. विधानसभेत पराभूत झालेल्या बच्चू कडूंना या आंदोलनात जर यश आलं तर कदाचित त्यांना व त्यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळेल. ते न होऊ देण्याचा उद्देश हा सरकारचा आहे का, हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ पाहून झाला की तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून मात्र आवर्जून कळवा. आणि व्हिडिओच्या खाली तुम्ही केलेली जी ही मतं आहेत तुमची, ही संबंधितापर्यंत जात असतात. त्यामुळे हा विषय लोकांपर्यंत पोहोचत असतो. तसंच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो देखील करा. तर मंडळी, बच्चू कडू हे गेल्या 25 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. 2004 पासून सलग 4 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. अगदी 2014 आणि 19च्या मोदी लाटेत देखील बच्चू कडू निवडून आले होते. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा म्हणजे तो बालेकिल्ला आपण समजला जातो. त्यांचं ते कार्यक्षेत्र जरी असलं तरी मूळ कार्यक्षेत्र जे आहे ते त्यांचं महाराष्ट्रभर राहिलेलं आहे. शिवसेनेचा शिवसैनिक ते प्रहार जनशक्ती संघटनेचा संस्थापक, राज्याचा राज्य शिक्षण मंत्री, इथपर्यंत बच्चू कडूंची वाटचाल झाली. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे बच्चू कडू यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आतापर्यंत दिव्यांग लोकांसाठी भूमिका घेतली आहे, शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली आहे, मजुरांसाठी भूमिका घेतली. आणि नुसती भूमिका घेतली नाही तर त्यासाठी ते टोकाच्या पातळीवर जाऊन लढलेत देखील. कधी अधिकाऱ्याच्या कानाखाली मारण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, तर कधी तीव्र आंदोलनामुळं त्यांना जेलची हवा देखील खावी लागली. सुरुवातीपासूनच बच्चू कडू यांच्या आंदोलनाची स्टाईल ही महाराष्ट्राला माहिती आहे. आता जे आंदोलन बच्चू कडू यांनी सुरू केलंय त्यात त्यांनी एकूण 17 मागण्या महाराष्ट्र सरकारकडे केल्या. दिव्यांग लोकांसाठी, विधवा महिलांसाठी, धनगर आरक्षणासाठी बच्चू कडू यांनी अशा अनेक मागण्या केल्यात. तरी त्यातली सर्वात महत्वाची जी मागणी आहे, ज्याची चर्चा खूप आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15,000 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलं होतं. तसंच MSP वर 20% अनुदान देण्याचंही जाहीर केलं होतं. आणि बच्चू कडू यांचं हेच म्हणणं आहे की आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तुमच्या नेत्यांनी म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग आता त्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे. मतदान घेता आमच्या जीवावर सत्तेवर येता, मग आमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे. आंदोलनाची तीव्रता त्यामुळं दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांचं आरोग्यही खालावत चाललंय. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं योग्य मार्ग काढत आंदोलनकर्त्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून सुवर्ण मध्य काढावा अशी माफक अपेक्षा आता आपल्याला आहे. सरकारकडून काही मंत्री भेटायला खरं तर आले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देखील घेतली. आणखी बरेच लोक आले होते, मात्र त्यातून ठोस काही निघालं नाही. सुरुवातीच्या टप्प्यात तर सरकार बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चेसाठी फारसं उत्सुक नसल्याचंच दिसून आलं. बच्चू कडू यांना सरकारनं बेदखल केल्याचंच चित्र होतं. परंतु त्यामुळं आंदोलनानं हिंसक वळण घेतलं.
ठिकठिकाणी उद्रेक होऊ लागला. मोठमोठी आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या या महायुती सरकारची ही अडचण मोठी आहे. त्यांच्याकडे पैसा नाहीये. हे आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेवरून लक्षात येतच आहे. निवडणुकीपूर्वी सुमारे 17,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी या सरकारनं दिले होते. यानंतर सत्तेत आल्यावर देखील त्यासाठी पैशाची तरतूद केली आहे. जवळपास 35,000 कोटी रुपये त्यासाठी या वर्षभरामध्ये खर्च होणार आहे. आणि वस्तुस्थिती ही आहे की पुढच्या काळात कधीही योजना ही सरकारला गुंडाळावी लागू शकते. कारण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी स्थिती आपल्या ह्या राज्याच्या तिजोरीची आहे. हे आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारला फक्त महाराष्ट्राकडे बघायला वेळ नाहीये, त्यांच्यासाठी इतर राज्य सुद्धा आहेत. आणि त्यामुळं केंद्राकडून या योजनेसाठी आर्थिक मदत मिळेल ही आशा फोल ठरू शकते. अशा आर्थिक स्थितीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसेच नाही आहेत. त्यामुळं बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा तरी काय करायची असा प्रश्न कदाचित सरकारला पडला असावा. त्यामुळं बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे ते दुर्लक्ष करीत असतात. आता भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं शल्य हे बच्चू कडूंना असेल म्हणून त्यांनी हे आंदोलन केलं असावं अशी शक्यता वर्तवली. खरं म्हणजे आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच हे काम झालं. हे खरंच आहे की विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचा पराभव झाला. बच्चू कडू महाराष्ट्रभर आवाज उठवतात, मग आता पराभूत झालेल्या बच्चू कडूंना कशाला नवसंजीवनी द्यायची असा देखील विचार सरकारमध्ये होत असेल आणि त्यांना ते त्यांच्या नेत्यांना वाटू शकतं. याच्यामध्ये शंका यायला जागा आहे. मात्र बच्चू कडू आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांनी अन्नत्याग केल्याचा आजचा 7वा दिवस आहे. सरकारनं फार याच्यामध्ये ताणू नये. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, चर्चा करावी आणि त्याच्यातून एक मध्यम मार्ग काढावा. पुढं काय होतंय हे आपल्याला तर कळणारच आहे. आपण त्यावर लक्ष ठेवूयात. तुम्हाला बच्चू कडूचं आंदोलन हा स्टंट वाटतो का? खरंच पराभव झाल्याचं शल्य म्हणून त्यांनी हे आंदोलन केलं असेल का? सरकारची ताठर भूमिका योग्य आहे का? याविषयी तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.